आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत. सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील. आजपासूनच आपण मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत. महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, तुमच्या खात्यामध्ये या 2 महिन्यांचे 3000 रुपये 100% आलेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये आता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. आताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 2 महिन्यांचे 3000 रुपये 100% जमा झालेले असतील. तुम्हाला लगेच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा सुरू झालेला आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऑर्डर दिलेली आहे. तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 21 त्या महिन्यापासून देऊ. तर बघा, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या आणि 2 गिफ्ट मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहेत आणि त्यासोबतच 2 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे आणि 2 गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. परंतु तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा आणि तुमच्या खात्यामध्ये 2 हप्ते अगोदरच जमा झालेले असावे तरच तुम्हाला या पैठणी साडीचा आणि या 2 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु हे 2 हप्ते 20 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. बघा, 8वा आणि 9वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये हे 2 हप्ते सोडण्यात आलेले नाहीत. फक्त 20 जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता आणि 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे. तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे. तर बघा, आताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यादी वाचून दाखवलेली आहे. त्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यास सुद्धा आलेले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. बघा, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील तर यांच्या माध्यमातून या 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे आणि हा हप्ता जमा झालेला आहे. तर ते 20 जिल्हे लगेच बघून घेऊयात. परंतु आज फक्त बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे येणार नाहीत. बघा, तुमच्या खात्यामध्ये आज फक्त 2 महिन्यांचे 3000 रुपये येणार नाहीत तर त्यासोबतच 3रा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. बघा, बहिणींना आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. परंतु हा 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे मिळणार नाही तर थेट 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे. थेट महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आताच माहिती सुद्धा दिलेली आहे की एप्रिल हप्ता कोणाला 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे. थेट आदिती तटकरे मॅडम लाईव्ह मध्ये सांगत आहेत. तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो. त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत.
त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते, त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये. आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो. ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने. तर बघा, आताच आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे. परंतु हा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आहे ते सुद्धा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी थेटच सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे. परंतु आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांमध्ये 8वा हप्ता आणि 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी चिंतेमध्ये पडलेल्या होत्या की मार्च महिन्याचा 9वा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता कधी येईल. तर त्याचा मुहूर्त ठरलेला आहे. आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. परंतु चॅनलवर ते नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. तर बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर. पुणे शहर म्हणजे पिंपरी चिंचवड असेल, पुणे शहर असेल, कात्रज असेल, शिवाजीनगर असेल किंवा स्वारगेट असेल, म्हणजेच संपूर्ण पुण्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा. तर या पालघर जिल्ह्यामध्ये 8वा हप्ता, 9वा हप्ता आणि 10वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यामध्ये 3 हप्ते सोडण्यात आलेले आहेत, 2 हप्ते जमा झालेले आहेत आणि तिसरा हप्ता जमाच होत आहे. सोबतच चौथा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 हप्ते सोडण्यात आलेले आहेत. बहिणींच्या खात्यामध्ये 3 हप्ते जमाच होत आहे. सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा. तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्ते जमाच होत आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. तर धुळे जिल्हा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे, त्या दृष्टिकोनातून धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होत आहे. सोबतच 7वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा. बघा, अमरावती जिल्हा आहे आणि विभाग सुद्धा आहे, त्या दृष्टिकोनातून अमरावतीमध्ये पैसे सुद्धा जमाच होत आहे. सोबतच 8वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा. 9वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. बघा, बीड जिल्हा सुद्धा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येत आहेत. सोबतच 10वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा. 11वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर. बघा, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत. बहिणींना 2 हप्ते आलेले आहेत, तिसरा हप्ता सुद्धा जमाच होत आहे. सोबतच 12वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. 13वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि 14वा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा बहिणींना पैसे आलेले आहेत. बहिणींनी मेसेजच्या द्वारे, कमेंटच्या द्वारे कळवलेले आहे. सोबतच
15वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा. म्हणजेच याचं नाव सध्याच्या स्थितीला धाराशिव जिल्हा करण्यात आलेला आहे. ज्या बहिणी उस्मानाबाद जिल्ह्यामधून असतील किंवा धाराशिव जिल्ह्यामधून असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि शेवटचा म्हणजे 20वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. बघा, अशा मिळून या टोटल 20 जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते जमा झालेले आहेत. तिसरा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच 10वा हप्ता जो एप्रिल महिन्याचा 21 रुपयाप्रमाणे हप्ता मिळणार आहे तो हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये 3 हप्ते जमाच होत आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमाच होत आहेत. परंतु हे दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे या प्रमुख 3 बँकेमध्ये गेलेले आहेत. या 3 बँकेमध्ये याद्या सुद्धा गेलेल्या आहेत. त्यामुळे या 3 बँकेमधून दोन्ही हप्त्यांचे पैसे सोबतच एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख 3 बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये 3 हप्ते आणि गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर केले जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमच्या घरामध्ये गॅस कनेक्शन असेल, ते गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने केलेलं असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस असेल त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये येणार आहेत. परंतु हा 10वा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. अगदी झटपट पद्धतीने सांगणार आहे, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील, 4 निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर बघा, पहिला नियम आहे की बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरा नियम आहे बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तिसरा नियम आहे की लाडक्या बहिणी इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसावे. आणि चौथा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, टॅक्स भरत नसावा, तरच तुम्हाला 10व्या हप्त्याचे 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे. परंतु जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जात असतात. बघा, सध्याच्या स्थितीला 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली होते. तर या 20 जिल्ह्यांमध्ये ज्या बहिणींचा जिल्हा असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते जमा झालेले आहेत. तिसरा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.